नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर चला, आज आपल्याला मिळाली भाजी तांदूळशाची पाहुणचारामध्ये. तर आपण ना आता ती भाजी करणार आहे. तर तांदूळजा आणि चवळेमध्ये फरक असतो. काही लोक याला चवळे म्हणतील, पण तांदूळजा हा खास गावरान असतो आणि चवळे ही त्याचीच सुधारित पद्धत, त्याला चवळे म्हणतात. तर चला, मी प्रथम उकडून घेतली, त्यानंतर ती पाण्यात घालून धुवून घेतली. मग कांदा, लसूण आणि मिरची, याच्या पलीकडे आम्ही काही घालत नाही. काही लोक डाळ घालतात, शेंगदाणा घालत असतील, पण आमच्याकडे तांदूळ ज्याला दुसरं काही घालत नाही. याच 3 वस्तू फक्त घालतात, ना की हळद. मी बऱ्याचशा महिलांना पाहिले पालकाच्या भाजीला, मेथीच्या भाजीला हळद वापरताना, पण हिरव्या भाजीला मी स्वतः तरी कधी हळद वापरत नाही, किंवा माझ्या आईने, सासूने कधी वापरली पण नाही. फक्त तेलामध्ये जिरे टाकले ना की झालं. आणि सगळी भाजी छानपैकी अशी हलवून घेतली. आणि आता खूप दिवसांनी ही भाजी खायला आली. कशी झाली नक्की सांग.